मी सौ छायाद्वारकानाथ कलंत्री, सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. संपत्ती सोहळा नावडे जीवाला, लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीसी वाटते मनासी, आषाढी एकादशी व्रत है. तुका म्हणे ज्याची ऐसी आत्मणी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येते ती पंढरीची वारी आणि वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला. तुकोबाराय कळस झाले, संत नामदेवांनी प्रसार केला आणि संत एकनाथांनी भागवत खाम दिला. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाची इमारत फळाला आली. वारकरी संप्रदायाचे आद्य दैवत आहेत पांडुरंग आणि बीज मंत्र आहे रामकृष्ण हरी. जगताचे मंगल्य आणि त्याची व्यापक भूमिका या संप्रदायाची आहे. जेथे नव्हते चराचर तेथे होते पंढरपूर. अशा प्रकारे या पंढरपुरात एकनाथाघरी पाणी भरणारा, चोखोबाची गुरे राखणारा, जनाबाई संगे दळणारा आणि सुळाचे पाणी करणारा माझा विठ्ठल पांडुरंग विराजमान आहे. याच पंढरीला आषाढी कार्तिकीला लाखो भाविक पायी वारी करतात. वारी म्हणजे संप्रदायाचा सोहळा आणि उत्सव. वारी म्हणजे वैष्णवांच्या मेळ्यात संतांच्या पालख्या मिरवत, भौतिक सुखाचा त्याग करत आणि हरिनामाचा गजर करत, टाळ चिपळ्यांच्या गजरामध्ये बेधुंदपणे विठ्ठल भक्तीत नाचत पंढरीला पायी जाणे म्हणजे वारी. वारी म्हणजे नुसती पंढरीला जाणारी पावलं नाही, तर अनोळखी माणसालाही माऊली म्हणून अपमानलं प्रेम आहे. इथे लहान थोर गरीब श्रीमंताचा भेद व अहंकार नाही. इथे प्रत्येक जण एकमेकाच्या सुखदुःखाची काळजी घेतात. कारण पंढरीची वारी म्हणजे फक्त विठ्ठल नाही, तर माणुसकीची ओळख करून देणारा प्रवास आहे. महाराष्ट्राची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. येथे प्रेम, सेवा, परोपकार, शिस्त आणि मानवतेची शिकवण आणि समाजाला एकत्रित ठेवण्याची परंपरा आहे. सगळ्यात पहिली वारी केली ती देवादिदेव महादेवांनी. वैकुंठाहून पुंडलिकासाठी भगवंत पंढरपूरला आले. महादेवांना जेव्हा हे कळाले तेव्हा ते पंढरीकडे आले. महादेवांना पाहताच विठ्ठलाला खूप आनंद झाला. विठ्ठलाने त्यांना आपल्या डोक्यावर बसवले. विठ्ठलाच्या डोक्यावरचा हा कळस म्हणजेच शिवलिंग आहे. शिव आणि विठ्ठल एकच आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून वारी का करावी, तर विठोबाची करता भक्ती, याच जन्मी होईल मुक्ती. पाहता विठोबाचे मुख, जाईल ब्रह्महत्येचे पातक. पाहता विठोबाचा टोप, भेटेल हरिहराचा भेद. प्रदक्षिणा करता राऊळासी, पातकांच्या जळतील राशी. पाहता राऊळाची पाट, तीर्थक्षेत्री होतील 360. पाहता राऊळाचा कळस, अहंकाराचा होई नाश. पाहता राऊळाची ध्वजा, तेने मुक्ती मिळेल सहजा. घडता चंद्रभागेचे स्नान, सोपे होते वैकुंठ गमन. सर्व पापे दिगंतरी, डोळा देखली या चंद्रभागा पंढरी. अशा प्रकारे या पंढरीचा महिमा खूप अगाध आहे. या वारीने खूप पतितांचा उद्धार केला. हातपाय नसलेल्या कुर्म देवांच्या वारी पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान पंढरपूरहून लहुळ गावाचे आले आणि त्यांचा उद्धार केला. तसेच इंद्राच्या दुर्वर्तनाने दूषित झालेले अमृत पंढरीमध्ये विठ्ठलाच्या नामाने पूर्ववत झाले. अशा विठ्ठल वारीचा महिमा आणि वारकरीचा महिमा सांगण्यासाठी आकाशाचा कागद, समुद्राची शाई आणि सरस्वती देवीची शब्द भांडारी अपूर्णच आहे. धन्य ते वारी आणि धन्य ती वारकरी. द्यावी माझी आस, हेची द्यावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी. हरी चुकोने दिवारी, पंढरीचा वारकरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ, पंढरीचा वारकरी. चंद्रभागे स्नान, तुका भागे हेचे दान, पंढरीचा वारकरी. तुकोबाराय विठ्ठलाला सांगतात की देवा, जन्मोजन्मी मला तुझा दास होऊ दे, तुझी वारी कधी चुकू नये आणि मला नेहमी संतांचा सत्संग आणि चंद्रभागेचे स्नान घडू दे, एवढेच ज्ञान मला दे. रामकृष्ण हरी.